परळी नगर परिषदेसमोर रोजंदारी मजूर सेनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। स्वच्छता कर्मचारी महिला या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। आजचा 4था दिवस आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल ताई, काय मागणी आहे, काय संदर्भात बसलेल्या आहात? आमची मागणी आहे किमान येताना पगार होय आमच्या। आता उद्या बाबासाहेबाचा सण आला आहे, मग आम्ही सण कसा करायचा? आता आम्ही रोडवर बसलेलो आहोत, 4 दिवस झाला आम्ही बसलेलो आहोत तिथं। आता काय करायचं? आमची लेकरं बाळं तसेच आहेत कपड्याचे। अजून पण लेकरांना कपडे घेतलेले नाही, सण बाजार भरलेला नाही, काहीच सण साजरा करण्यात। आणि परत इथून आम्हाला धमक्या येतात की तुम्ही आता आला होता, आम्ही तुम्हाला कामाला घेणार नाही म्हणून शिनाशी आम्हाला धमक्या येतात। आम्हाला त्यानं लिखी द्यावं कामाला घेण्याची, किमान येताना पगार करतो म्हणून शिने, अशी आमची इच्छा आहे। किती दिवसाची एकंदरीत पगार तुमची बाकी राहिलेली आहे? 3 महिन्याची बाकी आहे आमची पगार। 3 महिन्याची बाकी। पुढची भूमिका काय असणार? पैसे मिळाले तरच उठणार का असंच बसणार? पैसे किमान येताना जर पगार केली तर आम्ही उठू, नाही तर मग नाही उठणार। आतापर्यंत कोणता अधिकारी वगैरे आले का? कोणी भेट दिले का? नाही आलं, कोणीच नाही आलं। पत्रकार आलते 2 जण, कोणीच नाही आलं। तसेच आपल्यासोबत या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी कांबळे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय मागणीसाठी नेतृत्व करत आहात तुम्ही आणि काय मागण्या आहेत एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या? या गेल्या 20 वर्षापासून रोजंदारी मजदूर सेनेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेतून ही संघटना काम करत आहे। काम करत असताना दुर्दैवाची बाब ही वाटते की या नगर परिषदेच्या सुसंस्कृत पद्मश्री भैयाजी धर्माधिकारी या महिला नगराध्यक्ष असून जे आपल्याच नगरपालिकेच्या झाडू कामगार, सफाई कामगार यांचं 3 महिन्याचं वेतन बाकी असताना आज 4था दिवस आहे। एका गोष्टीचा खंत वाटतं की त्यांनी या ठिकाणी महिला असताना एक महिलेची बाजू घेऊन किंवा महिलेला जो पगार बाकी आहे त्याचं थकीत वेतन आहे, वाढीव पगार भेटणं, त्यांच्या पद्धतीनं PFच्या पद्धतीनं त्यांच्या पगारी व्हायला पाहिजेत। त्यांची मागणी चुकीची नाही आहे, त्यांची मागणी ही शासनाच्या नियमाच्या आधारित शासनाने कंत्राटी कामगाराला दिलेला जो न्याय आहे, संविधानाने दिलेला न्याय आहे, त्या पद्धतीनंच मागण्या मागत असताना कर्मचाऱ्यांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगाराला न्याय द्यावा ही आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना अपेक्षा बाळगतो। तरी पण अजून उपोषण चालू आहे। कुठलाही अधिकारी किंवा प्रस्थापित इथला नगराध्यक्ष किंवा त्यांचा सदस्य या ठिकाणी भेट दिलेले नाही। त्यांना आमचं आव्हान आहे की विनम्र आव्हान आहे की त्यांनी आता उद्या सण आहे मोठा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगामध्ये साजरी करण्यात येत आहे, तरी या आमच्या कामगारांच्या थकीत वेतन, 3 महिन्याचे पगार आणि PF भत्त्याच्यानुसार नोंदी करून त्यांना पगार द्यावी अशी आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना विनंती आहे। धन्यवाद। या संघटनेचे शहर अध्यक्ष मनोहरजी मुंडे आपल्यासोबत आहेत। तुम्ही बातमी बी प्रकाशित केलेली आहे या मागणीच्या संदर्भामध्ये, काय सांगा, काय आव्हान करा प्रशासनाला? काय या कंत्राटी कामगार महिलांची आहे, ज्या मागण्या ते पार बीडपर्यंत किंवा ना मुंबईपर्यंत पाठवलेल्या आहेत। ना मुंबईचं कुणी आलं, ना बीडचं कुणी आलं, ना तालुक्याचं कुणी आलं, ना परळी नगरपालिकेचं कुणी आलं। एवढा गंभीर विषय असताना या ठिकाणी आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांचा कमीत कमी प्रतिनिधी तरी या ठिकाणी या महिलांना भेटायला यायला पाहिजे होता। अशातलं कुणीच आलं नाही, म्हणजे यांना वाऱ्यावर सोडलं यांचं आंदोलन। पण यापुढेही यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही वर्तमानपत्रात दिलेला आहे, त्यानुसार सर्व कारवाई करू आणि महिलांना त्यांचा 3 महिन्याचा पगार, PF आणि वेतन श्रेणीप्रमाणे त्यांना पगार देण्यात यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। जर आज ही मागणी मान्य झाली नाही उद्या, कारण उद्या जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी जगात साजरी केली जाते, तशी भारतातही साजरी केली जाते, तशी परळीत तर आणखी फार जोरात साजरी केली जाते। या जयंतीच्या सणाला त्यांचे लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, सर्वांना कुणाला आणखी काहीच घेतलं नाही, कपडे नाही ना, बाजार नाही ना, काही नाही। एवढा मोठा सण असताना याचं गांभीर्य या परळी नगरपालिकेने घेतले नाही याची मला खंत आहे। या नगरपालिकेचा, या प्रशासनाचा मी रोजंदारी मजूर सेनेचा परळी शहराध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या महिलांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा 15 एप्रिलला याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मी या ठिकाणी देत आहे। यापुढील जी काही घटना घडेल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। बस अशी मागणी आहे की आता
पुढची भूमिका अशी आहे की यापेक्षा तीव्र आंदोलन करू, तात्काळ महिलांच्या रोजंदारी महिलांचा पगार वेतन देण्यात यावं अशी मागणी आता करण्यात येत आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.